हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीमार्फत प्रत्येक वर्गाच्या ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका दिल्या जातात. या प्रश्नपत्रिका आपल्या मोबाईलवर, टॅबवर, कॉम्प्युटरवर सोडवता येतात. सोडवल्यानंतर या तपासायला पुन्हा कुठे जाण्याची गरज नाही आहे. त्या सबमिट केल्याबरोबर त्या तपासून आपल्याला किती मार्क पडले हे लगेच समजतं. कोणता प्रश्न बरोबर आला, कोणता प्रश्न चुकला हे आपल्याला लगेच समजतं. आणि चुकलेला प्रश्न कसा सोडवायला हवा, तो कसा, काय चूक झाली आपली सोडवत असताना, काय चूक झाली हे समजून सांगण्यासाठी, प्रत्येक प्रश्न कोणत्या पद्धतीनं सोडवायला हवा, कोणती ट्रिक वापरायला हवी हे समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओची मालिका आपण सुरू केलेली. आज इयत्ता तिसरीच स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 236 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचा आपण प्रश्न टू प्रश्न संपूर्ण सोल्युशन पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर नंबर 236 इंग्रजी बुद्धिमत्ता. पहिला प्रश्न असतो इंग्रजी बुद्धिमत्तेवर. इंग्रजीवरती 25 प्रश्न असतात 50 मार्काला. यामधील आपण संपूर्ण प्रश्न समजून घेणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इंग्रजी भाग पहिला, विभाग पहिला आहे. 50 मार्क. वेगळ्या ध्वनीने होत सुरू होणारा शब्द कोणता? पहा या ठिकाणी जीओ, गो. जीओ गो होतो म्हणजे सुरुवात काय होते, ध्वनी कोणता येतो? ग हा ध्वनी येतो. दुसरा पहा गॉड. हे पहिला आहे गो म्हणजे ग येतो, गॉडचा. ग येतो मॅडचा. म येतो मॅड, गॉड, गो आणि गॉड. आता या ठिकाणी वेगळ्या ध्वनीने सुरू होणार स्टार्ट विथ गो. आता काय येतं? ग अधिक ओ. आता हेही तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. स्टार्ट विथ म्हणजे सुरुवात होते ग ने, एंड विथ ओ. गॉड सुरुवात होते ग, ग ने आणि शेवट होतो डी ने. मॅड सुरुवात होते म ने आणि शेवट होतो ट ने. गॉट स्टार्ट विथ ग, एंड विथ ट. मग याच्यामध्ये वेगळ्या ध्वनीने सुरुवात होणारा ग ग ग इथे म ने होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी यमक जुळणारा, यमक न जुळणारा शब्द. या ठिकाणी जेव्हा असा नकार असतो तेव्हा यमक न ला गोल करायचं, नकारार्थी शब्द होतो तिथे गोल करायचं. यमक न जुळणारा शब्द काव, नाव, टू, हाऊ. पाहिजे काव, नाव, हाऊ, टू आणि ते हाऊ. सगळे ऊ ने एंड होतात म्हणजे रायमिंग वर्ड आहे. टू वेगळा होतो त्यामुळे पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे. पुढे पहा. खालील शब्दाकरता योग्य उपपद वापरा. ए अँड बी उपपद असतात. ऑनियन स्टार्ट ओ ने झालंय. ए ई आय ओ यू याने जर सुरुवात होणारे शब्द असतील तर त्यापूर्वी अँड हे उपपद वापरतात. त्यामुळे ते अँड ओनियन पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. काय तुम्ही कोणते शब्द वापरा, काय ग्रीटिंग द्याल? बेस्ट ऑफ लक नवीन वर्षाला द्याल का? परीक्षेसाठी द्याल. हॅपी दिवाळी दिवाळीच्या वेळेस द्या. हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या वेळेस द्या. हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाचा पर्याय क्रमांक 4. वर्षाचा 4था महिना खालीलपैकी कोणता? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. 4था महिना कोणता येतो? एप्रिल. ओके. पुढे पहा. डोके आणि धड यांना जोडणारा भाग कोणता? डोके आणि हे धड यांना जोडणारा हा भाग कोणता? आपण मराठीमध्ये त्याला मान म्हणतो, इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? नेक. त्याला म्हणतात नेक. पर्याय क्रमांक 1. लेग्स म्हणजे पाय. पाय ते खुब्यामध्ये आपल्या धडाला जोडले. त्यानंतर चेस्ट ही छाती धडाचाच भाग आहे. स्टमक, बेली, पोट याला स्टमक म्हणतात. पुढील प्रश्न पहा. पुढील आकार कोणता आहे? हा आकार कोणता आहे पहा बरं. आकार कोन, आईस्क्रीमचा कोन, विदूषकाची टोपी म्हणजे याला इंग्रजीमध्ये म्हणतात कोन. सर्कल म्हणजे गोल असतो.
रेक्टँगल म्हणजे आयत असतो, पेंटागॉन म्हणजे पंचकोन असतो. उत्तर येईल कोन. पुढे पहा, तुमच्या मित्राशी वाद झाला तर खालीपैकी तुमची प्रतिक्रिया कोणती असेल? तुमच्या मित्राशी भांडणं झाली, तुमच्या आपापसामध्ये भांडणं झाली तर काय प्रतिक्रिया असेल? चांगलं असेल, हॅपी, आय एम हॅपी, माझी मित्राबरोबर भांडणं झाली, आय एम हॅपी. सॅड, टायर्ड, अँग्री, खूप सॅड, दुःखद घटना आहे, पुलवामामध्ये हत्याकांड घडलं, सॅड न्यूज आहे, म्हणजे इथे ही घटना दुःखद आहे. मित्रांनो, भांडणं व्हायला नाही पाहिजे, कारण सगळ्यात जास्त आपल्याला बाहेरच्या घराच्या बाहेर असेल तर आपला सगळा सोबती मित्रच असतो. त्यामुळे सॅड न्यूज आहे ही, मित्राशी भांडणं. पुढे खालीलपैकी विशेषण कोणते? विशेषण ऍडजेक्टिव्ह त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण हार्ड. पाहिजे सगळी नाव काय आहे ते पहा. हार्ड, हार्ड म्हणजे टणक, कठीण. हे काय आहे? विशेषण आहे. दगडाचं विशेषण हार्ड, दगड आहे. स्टोन, स्टोन म्हणजे काय आहे? दगड. हे काय आहे? स्टोन, नाव नाही, याला इंग्रजीमध्ये आपण नाव म्हणतो, मराठीमध्ये नाम म्हणतो. टणकला ऍडजेक्टिव्ह, याला विशेषण, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह. मिल्क, दूध, मिल्क म्हणजे दूध. दूध काय आहे? नाव नाही, नाम आहे. आणि बटर म्हणजे लोणी, आपण खातो तो बटर नाही, इंग्रजीमध्ये बटर म्हणजे लोणी. हे देखील नाव नाही, नाम आहे, वस्तूचं नाव. म्हणजे यामध्ये विशेषण हार्ड हे येणार आहे. विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. ओके, आपल्याला हे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये फक्त वापरायचं. खाली किती सुतार काम करणारा कोण? आता पहा, ड्रायव्हर गाडी चालवतो, फार्मर शेती करतो, कार्पेंटर म्हणजे सुतार, आणि टीचर म्हणजे शिक्षक. पर्यायकट वापरलं तरी लक्षात येईल. पुढे पहा, सूर्य उगवतो ती दिशा कोणती? ईस्ट, वेस्ट. सूर्य उगवतो ती ईस्ट, सूर्य मावळतो ती वेस्ट, आणि नॉर्थ आणि साऊथ. म्हणजे या दिशा आपल्याला माहीत पाहिजे. ओके, त्यामुळे सूर्य उगवतो ती दिशा ईस्ट. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा, सोबतच्या चेहऱ्याचं वर्णन. पाहणारा चेहरा कसा दिसतोय? कसा आहे? सॅड, हॅपी, क्राईंग आणि अँग्री. कसा वाटतोय तो? कसा वाटतोय? दुःखी वाटतोय का हॅपी वाटतोय? तर तो कसा वाटतोय? हॅपी. उड्या मारतोय. दुःखी असल्यानंतर असं चेहरा खाली पडलेला असतो, म्हणजे कधी कसा असतो ते लक्षात घ्या. पुढील पहा, खाली कोणती ग्रीटिंग नाही, शुभेच्छा नाही कोणत्या? हॅपी दिवाळी, दिवाळीच्या वेळी ग्रीटिंग देतो म्हणजे शुभेच्छा देतो. हॅपी बर्थडे, वाढदिवसाला आपण ग्रीटिंग देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा. ओपन द डोअर, ओपन द डोअर ग्रीटिंग आहे का? ऑर्डर आहे. आपले टीचर वगैरे आपल्याला ऑर्डर करतात, मम्मी सांगते, पप्पा सांगतात ओपन द डोअर, क्लोज द डोअर, ही ऑर्डर आहे, हे ग्रीटिंग नाही. हॅपी होली ग्रीटिंग आहे, त्यामुळे वेगळे. ओपन द डोअर पर्याय क्रमांक 3. खाली कोणत्या शब्दात ग हा उच्चार आहे? ग हा उच्चार. लाईट, यात ग आहे का? जी दिसतोय पण लाईट, LIGHT लाईट म्हणजे उजेड. ग आहे का उच्चार? नाही. लाईट. इथं आहे डिझाईन, डिझाईन. एज आणि गर्ल्स. ग उच्चार कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पुढे पहा, वी सॉ अ स्मॉल डॉग. आता वी सॉ अ स्मॉल डॉग, यातलं उपपद कोणते? आर्टिकल कोणते? आर्टिकल 3च असतात, ए अँड द. यातलं कोणतं उपपद दिसते? ए वापरलेलं आहे. यातलं आर्टिकल कोणता आहे? इंग्रजीमध्ये विच इज द आर्टिकल असा प्रश्न विचारलेला असतो. चूज द करेक्ट पंक्च्युएशन इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही इज माय ब्रदर, याच्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरा? ही इज माय ब्रदर. क्वेश्चन आहे का? हा माझा भाऊ आहे, प्रश्न विचारलाय का? नाही. या ठिकाणी असे
उद्गारवाचक शब्द आहे का? उद्गार आहे का? हे नाहीये. तर हे साधं वाक्य ही इज माय ब्रदर, शेवटला पूर्ण विराम येणार म्हणजे फुल स्टॉप, पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणते संबोधन वापरा? नवीन वर्षाचं काय म्हणाल? हॅपी न्यू इयर, वेल डन, थँक्यू, हॅपी न्यू इयर, हाऊ स्वीट. तर इथं हॅपी न्यू इयर वापरा. पुढे पहा, ऍडजेक्टिव्ह नसलेला शब्द. ऍडजेक्टिव्ह म्हणजे आता तुम्हाला सांगितलं ADJECTIV, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. सॉफ्ट, सॉफ्ट, सॉफ्ट कापूस असतो, सॉफ्ट म्हणजे मऊ, म्हणजे विशेषण आहे. टॉल, उंच, उंच मुलगा, उंच झाड, विशेषण आहे. मॅन, मॅन म्हणजे माणूस, विशेषण आहे का? हे नाम आहे. माणूस हे काय? नाव नाही. नाव म्हणजे नाम आहे. काय? दयाळू, काय म्हणजे दयाळू, हे देखील काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. मऊ, उंच, दयाळू ही विशेषण आहेत. आणि नाव मॅन, मॅन म्हणजे माणूस, हे विशेषण नाहीये, हे नाव नाही. मी तर विशेषण नसणारा शब्द विचारला होता. पुढे, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आलेस कोणते विरामचिन्ह वापरतात? एकाच जातीचे, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे आले शब्द. तर इथं मध्ये कोणते वापरतात विरामचिन्ह? तर तिथे कॉमा वापरला जातो. गहू स्वल्पविराम म्हणजे कॉमा, इंग्रजीमध्ये त्याला स्वल्पविराम कॉमा म्हणतात, मराठीमध्ये स्वल्पविराम. गहू कॉमा, ज्वारी कॉमा, तांदूळ कॉमा, अशा प्रकारे. त्याला पुढील प्रश्न, रीड द सिलेक्ट प्रॉपर बॉडी पार्ट in a blank place we can write with our. पहा इथे read the select proper body part in the blank place. इथं आपल्याला हा प्रश्न संपतोय. blank place. आणि मी एक खाली प्रश्न घेतो. we can write with our. डबल वेळा राईट लिहिलं, with our डॉट डॉट डॉट. आपण वी कॅन राईट विथ आवर कशाने लिहितो? वी कॅन राईट विथ आवर हँड. इथं काय येणार आहे? हँडने लिहितो. हेड म्हणजे डोके, लेग पाय, आई म्हणजे डोळे. कशाने लिहितो? हाताने. पुढे पहा, कंप्लीट द फॉलोइंग मोटो. मोटो म्हणजे वर्क इज, वर्कशीट, हे आपलं पाठ असलं पाहिजे. मोटो हे वाचले पाहिजे म्हणजे पाठ होता. वर्क इज वर्कशीट. ओके, काम कामाचा गुरु म्हणतात, तशा पद्धतीने. 22वा प्रश्न पहा, अ पिरियड ऑफ 30 मिनिट्स इज कॉल्ड. 30 मिनिटाचा कालावधी याला काय म्हणतात? 30 मिनिटाच्या कालावधीला काय म्हणतात? अर्धा तास. हाफ आवर, एक तास असतो त्याच्या निम्मा अर्धा. हाफ अँड आवर, आवर म्हणजे एक तास, तासाच्या निम्मा हाफ, हाफ अँड आवर. हाफ अँड म्हणलं जातं, हाफ आवर म्हणलं जात नाही. तर आवर या ठिकाणी उच्चार एच. तुम्ही म्हणाल की सर AEIOU च्या अगोदर तुम्ही अँड वापरायला सांगितला, इथे HOUR इथं अँड का वापरला? हे लिहिताना आवर लिहितो, पण उच्चार करताना आवर असा उच्चार केला जातो, म्हणजे असारखा उच्चार होतो, म्हणून तिथं अँड वापरला जातो. असे शब्द लक्षात ठेवायचे. काही शब्द हे जरी याने सुरुवात झाली असेल तरी देखील काही वेळा अँड वापरावा लागतो. काही शब्द असे आहेत की तिथं अँड वापरायला पाहिजे पण तिथं वापरला जात नाही, असे शब्द असतात. पुढे पहा, 23वा प्रश्न, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज परमिशन. परमिशन म्हणजे परवानगी. परवानगीसाठी कोणता शब्द वापरला? परवानगीसाठी प्लीज वापरला जातो, मे वापरला जातो, कॅन वापरला जातो. इथं वाक्याचे अर्थ समजून घ्यायचे. प्लीज ब्रिंग मी वॉटर. पहा, प्लीज ब्रिंग मी वॉटर, कृपया मला पाणी घेऊन दे. आता ही काय झालं? एक प्रकारे ऑर्डर आहे, फक्त विनंतीत ना. ते जर म्हणलं पाणी आले मला, अशी ऑर्डर झाली. पण इथे प्लीज ब्रिंग मी वॉटर, मला पाणी म्हणजे ही काय झाली? विनंती झाली का? परवानगी झाली का? नाही. डोंट बी अफ्रेड, मे टेक युअर बुक स्टँडर्ड. तर याच्यामध्ये कोणते आहे? मे टेक युअर बुक, मी तुझं पुस्तक घेऊ शकतो का?
या ठिकाणी मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅडम, तसं मे आय टेक युअर बुक, जिथे आय वापरायला पाहिजे म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. मे टेक युअर आहे तिथं आय वापरू आपण म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. मे आय टेक युअर बुक, मी तुझं पुस्तक घेऊ शकतो का, ज्या ठिकाणी त्याची पुस्तक घेण्याबद्दल परवानगी आपण मागतोय. पुढील प्रश्न पहा, विच लेटर विल यू सी इन द ब्लँक स्पेस, या ठिकाणी कोणता शब्द आपला अर्थपूर्ण शब्द होईल. पहा RANG, इथे काय वापरावं लागेल, ORANG, ऑरेंज म्हणजे संत्री, बाकीचे कोणते वापरून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. चूज द करेक्ट आर्टिकल इन द ब्लँक प्लेस, या ठिकाणी योग्य आर्टिकल वापरायचे. ए अँड द मधलं मोती सॉ, द वापराल का अ वापराल, अँड तर वापरणार नाही. तर इथे अ कॅट, द कॅट का म्हणणार नाही, एकमेव कॅट आहे का नाही, त्यामुळे तिथं काय येणार आहे अ कॅट. ते जर हिमालय, द हिमालय, एकमेव हिमालय जगामध्ये. ताजमहल, द ताजमहल. सूर्य, द सन. चंद्र, द मून, एकमेव आहे तेव्हा द वापरायचं असतं. ओके. गोपाळ, एकच गोपाळ आहे ना, द गोपाळ. सीता, द सीता. परंतु बॉय आहे, अ बॉय, द बॉय नाही, कारण एकच मुलगा आहे का, अनंत मुलगा आहे. तसं गोपाळ एकच आहे. मग आमच्या वर्गात दोघं जणी आहेत ना, गोपाळ मला एकच येतो, मग तिथं आडनाव असं येतो म्हणजे एकमेवच व्यक्ती आहे तेव्हा द वापरलं जातं. चला पुढे बुद्धिमत्तेचा विषय सुरू होतो. पहा, खालील संख्या मालिकेतून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अचूक संख्या 5, 7, 9, 11 प्रश्नचिन्ह. काय नो 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, म्हणजे 11 आणि 2 13. उत्तर काय येणार आहे 13. या सगळ्या विषम संख्या आहेत, क्रमवार विषम संख्या. चला पुढील प्रश्न 8, 16, 24, 32. 27वा प्रश्न 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 पंचे 40. 8चा पाढा दिलेला आहे, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा, एका परीक्षेत अमितला अमोलपेक्षा जास्त गुण मिळाले, याची रचना करायची. मध्यभागी सुरुवात करायची. अमितला अमोलपेक्षा जास्त, अमितला जास्त मिळाले, अमितला आडवी वाटलं, अमोलपेक्षा जास्त, मी त्याचा उंच दाखवायचा अमितचा, अमोलला कमी म्हणून लहान दाखव. अरे याच्यापेक्षा लहान असू शकतं, त्यामुळे ते लक्षात ठेवा. अमोलला मयुरीपेक्षा जास्त गुण मिळाले, अमोलला मयुरीपेक्षा जास्त गुण, म्हणजे मयुरीला कमी दाखवा अमोलपेक्षा. अमोलला मयुरीपेक्षा जास्त गुण मिळाले. अमितला अजयपेक्षा कमी गुण मिळाले, अमितला अजयपेक्षा कमी, अजयपेक्षा अमितला कमी गुण मिळाले. तर या परीक्षेत सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले, सर्वात जास्त गुण अजयला मिळाले. पर्याय काय, पर्याय क्रमांक 1 अजय. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 50, 55, 45, 40, 34. आता यांचा चढता क्रम केव्हा होता, 50 नंतर 55 नंतर 45. मी लहान मोठे विविध संख्या पहा. 50 एक स्थानी 0, 55 एक स्थानी 5 आहे, 45 एक स्थानी 5 आहे, एक स्थानी 4 आहे, म्हणजे 5 ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या, 5 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या. निश्चित भाग जाणाऱ्या कोणत्या सर कोणत्या संख्येला जात नाही आहे 34. गोट उत्तर येईल 34. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा, आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा पुन्हा एकदा लक्षात ठेवा, आरशातील प्रतिमा सर्व काढत बसायचं नाही. आरसा इकडे येणार आहे, बाह्य डाव्या बाजूला आहे, ही रेष उजव्या बाजूला जाते, सगळे इकडे काढायचं नाही, एक 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 रेष. वरची रेष वरतीच राहते, मधली रेष. याच्यावर पर्याय पद्धत वापरा.
केवळ एवढ्या अक्षरांना पर्याय कट पद्धत वापरलं. पहिलं, तिसरं, चौथं बदल कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. हे हातचे मार्क आहेत, लक्षात ठेवा. हे खिशातले मार्क आहेत. डोळे झाकूनही पर्याय कट पद्धत वापरायची. कधीही इथं सर्व बघत बसायचं नाही. मी त्याचा ए आहे, मी त्याचा ए होईल, मी ते टी आहे डावीकडे, उजवीकडे टी, सगळं काढत बसायची गरज नाही. पर्याय कट पद्धत वापरा. चला पुढील प्रश्न पहा. तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी समजवलेला पाठ समजला नाही तर तुम्ही काय करा. एखादी गोष्ट शिकवली तुम्हाला कळली नाही, अवघड घटक असेल तर लवकर कळत नाही, मग तेव्हा काय करा. शिक्षकांना पाठ शिकवता येत नाही असं म्हणा. आमच्या शिक्षकांना कळतच नाही, कधी येतच नाही, काय म्हणाल का असं नाही. शिक्षकाकडे जाऊन पाठ समजून घ्या. पुन्हा सरांकडे जा की सर मला तुम्हाला तर शिकवलं, मला एकदा पुन्हा समजून द्याल का, मला समजून द्याल का. जर शिक्षकाला विनंती केली तर सर कुठलं टीचर नाही म्हणणार नाही. त्यामुळे शिक्षकांना विनंती करा. तर घरी जाऊन बाबांना सांगा, अहो काय आमच्या टीचर काय कळत नाही त्याला, काय येत नाही त्याला, असं बाबांना तक्रार करून सांगाल का. नाही. मुख्याध्यापकाकडे शिक्षकांनी तक्रार करा. मुख्याध्यापक अवसर द्या. मुख्याध्यापकाकडे अवसर आमच्या वर्गावरचे ते टीचर काय त्यांना येत नाही बघा शिकवायला नाही, काय ते बघा बघा तुम्ही तेवढं ते काय काय कळत नाही हो त्यांना, असं म्हणाल का. नाही. तर इथं त्या शिक्षकाला पुन्हा विनंती करायला पाहिजे. कसे असते तर ते तुमचे टीचर आहेत, मग टीचरांच्या बाबतीत तक्रार करून चालत नाही, कारण ते गुरु आहे. सगळेच गुरु सारखे असतात असं नाही. आपल्या हाताची पाची बोटं सारखी आहेत का, नाही. मग सगळे टीचर सारखे असतील का, नाही. हौशे गवशे नवशे सर्व प्रकारचे आहेत. मग त्यातनं तुम्हाला ते समजून घ्यायचे योग्य टीचर कोणते आहेत, कसं ते पहा. चिन्हांच्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी आकृती आता इथे पहा. र र ल ल व एका खाली लिहितो म्हणजे बदल कळेल. र र ल ल व. आता पहिल्यांदा दुसऱ्यात काय बदल झाला एका खाली लिहिल्यानंतर कळेल. ल ल ल ल ल ल व र. पुन्हा काय ल ल व र ल ल ल व र ल. पुन्हा काय व व र व व र ल ल. आणि या ठिकाणी काय आहे. आता काय झालं पहा बरं. या ठिकाणी पहा नीट बारकाई पहा. हा वाद पहिला र आहे, हा दुसरा आहे. या ठिकाणी काय घेतला, ल घेतला. या ठिकाणी हा ल घेतला. हा दुसरा र आहे तो शेवटला टाकला. मग काय राहिले तर ल ल व. इथं तो एक नवीन घेतला, मधला अक्षर ल आहे ते नवीन पुन्हा घेतलं. हे मधला अक्षर आहे हे नवीन म्हणजे पहिल्यांदा घेतलं, म्हणजे वेगळं नवीन. पहिला अक्षर ल, मधला अक्षर ल, इथं ल घेतला. आणि नंतर मग तिसरं चौथं पाचवं ल ल व. आणि पहिला र आहे तो 2 नंबरचा र आहे तो इथं टाका. पहिलं काढून टाका. आता पहिला ल काढून टाकायचा. पहिला ल काढणार. 3 नंबरचा अक्षर आहे हे 2 म्हणजे नवीन एकदा घ्यायचं. हे नवीन घेतलं. आणि नंतर आहे ते हे 2 नंबरचं जे अक्षर आहे ते शेवटला टाकायचे. ल व र ल व र. पहिला मधला ल आहे ते एकदा घेतला, ल व र बनवलं. आणि मग पहिले 2 नंबरचं आहे ते शेवटला टाकलं. आता 2 नंबर मधला अक्षर आहे हे पहिला ल काढून टाकायचं. मधला अक्षर आहे ते एकदाच जादा घ्यायचे रिपीट. पहिले दुसरा अक्षर आहे ते शेवटला टाकायचं. आणि नंतर काय राहिलं व र ल. व नवीन घेतला मग ते मध्ये आहे म्हणून नंतर व र ल व र ल. 2 नंबरचा ल तिथे टाकला. मग आता तसंच करायचं. पहिला अक्षर आहे ते काढून टाकायचं. मधला अक्षर र घेतला पण इथे. 2 नंबरचा व शेवटला टाकायचा. राहिला काय र ल ल र ल ल. काय झालं र र ल ल र र र ल ल र र ल ल व आहे. इथे आपण चुकलं पाहिजे. इथे 2 नंबरचा व आहे, इथे काय घ्यायला पाहिजे व घ्यायला पाहिजे. इथे आपल्याला
2 नंबरचा आहे तो व घेतला पाहिजे. र र ल ल व, र र ल ल व, पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने हे प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं असतं. या पद्धतीने प्रयत्न करा, सगळे प्रश्न सुटतील तुम्हाला, खात्री सांगतो. चुकीचे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 33, 192, 96, 48, 26, 12, 6, 3. थोडी गर्दी करून आले त्यामुळे इथं वाटते थोडंसं गोंधळ वाटल्यावर की आपल्याला ते जरा सुटसुटीत करून घेतलं पाहिजे. या ठिकाणी इथं मध्ये अंतर दिलं की आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित होते. 3, 6 काय होतं का, 3 ची दुप्पट 6, 6 ची दुप्पट 12, 12 ची दुप्पट 24 पाहिजे या ठिकाणी, 24 ची दुप्पट 48, 48 ची दुप्पट 196, 196 ची दुप्पट 100. उत्तर चुकीचं आहे 26, त्या ठिकाणी 24 पाहिजे. आपल्याला फक्त चुकीचं पद कोणतं, तर 26 हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न पहा. गटात न बसणारी आकृती पर्यायांमधून निवडा. आता गटात न बसणारी आकृती काय, वर्तुळामध्ये 2 रेषा आणि 1 रेष, 2 रेषा 1 रेष. इथं 2 रेषा 2 रेषा दिल्या, इथे 2 रेषा 1 रेष. वेगळी कोणती निघेल, पर्याय क्रमांक 3, ज्यामध्ये 2 रेषा उभ्या 2 आडव्या दिली. ओके, इथं 2 उभ्या असेल किंवा आडव्या असतील, 2 ला क्रॉस 1 रेष. त्यामुळं एकूण 3 रेषा 3 रेषा 3 रेषा 4 रेषा एकूण वेगळा पर्याय क्रमांक 3. पुढे वाघ हत्ती मुंगी ससा, वाघ हत्ती मुंगी ससा, वाघ हत्ती मुंगी ससा कुत्रा यांचा आकारानुसार क्रम लावला तर शेवटून दुसरा प्राणी कोणता. आता पहा, आकारानुसार म्हणजे चढता क्रम लावा. एखादा म्हणला मी उतरता लागेल, बघू आपण दोन्ही पद्धतीने. चढता क्रम लावायचा, सर्वात लहान प्राणी कोणता होईल, मुंगी. मुंगीपेक्षा मोठा, मुंगीपेक्षा मोठा बघा वाघ पाय, मुंगी लिहिलं काटणार आहे त्याच्यात. राहिला यातला लहान प्राणी कोणता, ससा येईल, ससा कट केला. आता यातला लहान प्राणी कोणता, कुत्रा येईल, कुत्रा कट केला. राहिलेला मध्ये लहान प्राणी कोणता, वाघ आहे. सगळ्यात मोठा प्राणी कोणता, हत्ती. प्रश्न काय विचारलेला आहे, हा तो चढता क्रम लावला तर शेवटून दुसरा काय येणार आहे, वाघ. आता तुम्ही उतरता लावला तर शेवटून दुसरा म्हणजे उतरता लावला तर हत्ती, नंतर वाघ, कुत्रा, नंतर ससा आहे. मग पर्यायामध्ये दोन्ही पण नसणार, एक तर त्यामधला वाघ असेल किंवा ससा असेल. मग आपण चढता क्रम लावला तर वाघ आहे का पर्यायामध्ये, नाही. मग काय करायचं, उतरता क्रम लावला. पहिल्यांदा हत्ती लावला, नंतर वाघ लावला, नंतर कुत्रा लावला, नंतर ससा लावला, मुंगी लावला. शेवटून दुसरा काय येईल, ससा आहे का पर्यायामध्ये, आहे. म्हणजे इथं आपण चढता लावला मग पर्याय वाघ नाहीये. चोर, प्रश्न चुकला. इथं वाघ आमचं उत्तर आले, बघा मी केलेलं काम बरोबर आहे, पण इथं वाघ आले, आपल्याला ते उत्तरच नाहीये, प्रश्न बदला. नाही, घाबरू नका, पण जरा वेगळा विचार करा. असे प्रश्न असतात, 4-2 प्रश्न असे तुम्हाला संदिग्ध असतात, जिथे तुम्हाला विचारायला चालना देणारे असतात. अशा प्रश्नाच्या वेळी जरा वेगळा विचार करायचा. मग याचा उतरता क्रम लावला तर शेवटून दुसरा ससा येणार. चला पुढील प्रश्न. एका रांगेत रोहनचा वरून 5वा व खालून 6वा. रोहन काढायचं लगेच, ही रचना करायची. वरून 5वा आहे म्हणजे त्यापुढे किती असणार आहे, 4 गुण, तेव्हा तो 5वा येणार. रोहनचा खालून 6वा आहे म्हणजे त्या मागे किती असणार आहे, 5. 5 आणि 1 6. तर त्या रांगेत एकूण मुलं किती, त्या रांगेत मुलं किती, 5 आणि 4 9 आणि रोहन 1 10 म्हणजे 4 अधिक 5 अधिक रोहन 1 म्हणजे किती येणार आहे, 10. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, काल रविवार होता तर उद्यापासून 4थ्या दिवशी कोणता वार असेल. पहा, काल रविवार, काल रविवार असेल
उद्यापासून चालतं. मग आज कोणता वार असेल रे? आज काल रविवार म्हणजे आज सोमवार. आज सोमवार. उद्या कोणता असेल? उद्या मंगळवार. मंगळवार. आता उद्यापासून चौथा, पासून म्हणलं की करायचं. मग उद्यापासून पहिला म्हणजे मंगळवार, दुसरा चौथा विचारला आपल्याला, दुसरा बुधवार, तिसरा गुरुवार. हे सगळं लिहून करायचं बरं का. तिसरा गुरुवार आणि चौथा काय येईल? चौथा वार शुक्रवार. उद्यापासून चौथा वार शुक्रवार येणार आहे. पर्याय क्रमांक 3. पासून म्हणलं की धरायचं असतं. पहा बरं आपल्या लाईन मध्ये, पहा बरं 10 मुलांची रांग आहे. पहिल्या मुलापासून रांगेत किती मुलं आहेत? 10 आहे. बरोबर. पासून म्हणजे पहिल्यापासून धरायचं. पहिला दुसरा 10 आहे आणि पहिल्या नंबरला गणेश बसलाय. तुझ्या मागे किती मुलं आहेत म्हणल्यानंतर त्याच्या मागे म्हणले की त्याला धरायचा नाहीये. त्याच्या मागे 9 मुलं आहेत. हे समजून घ्यायचं गरजेचं असतं. चला पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेत खालील चिन्ह वापरले आहे. फणसासाठी कोणती चिन्ह येते? पा, फ, न, स. इथं दिलेले आहेत चिन्ह. फ ला कोणता आहे? आडवी रेष, वरती खाली गोल. न ला या पद्धतीने. स ला चौकोनात उभी रेष आहे. फणस यासाठी कोणती चिन्ह येतील? पर्याय क्रमांक 5. पर्याय कट पद्धत वापरा. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढील प्रश्न. खालील आकृतींच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती पर्यायातून निवडा. खालील प्रश्न आकृत्यांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती पर्यायामधून निवडा. पहा आकृत्यांची मालिका दिलेली आहे. काय झालेला आहे बदल पहा. एक मी आकृती काढतोय, त्यामध्ये कलर वगैरे न भरता समजून घ्यायची आपल्याला आकृती आणि मग तशा पद्धतीने आपल्याला बदल करायचे. पहा पहिल्या आकृतीमध्ये काय झाले? ही पाकळी रंगवलेली. दुसऱ्या आकृतीमध्ये ही पाकळी रंगवली म्हणजे कशी फिरते रंगवणारा भाग घड्याळाच्या दिशेने. तिसऱ्या आकृतीमध्ये ही पाकळी रंगवलेली म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये कोणती? ही पाकळी रंगवलेली. ही पाकळी रंगवलेला पर्याय कोणता आहे? पहा पर्याय कट पद्धत वापरा. या बाजूची पाकळी पर्याय क्रमांक 2. अगदी सोपं असतं, फक्त आपण त्या पद्धतीने विचार करत नाही. आता पहा कुत्रा कसा असतो? इमानदार. कधी आपल्या पायाला कुत्रा, कधी आपण रात्री 12 वाजता बाहेर या, तुमच्या अंगावर कधीच भुकून येणार आहे. तुम्हाला तो बरोबर ओळखतो. पहाटे 4 वाजता जावा, तुम्हाला तो बरोबर ओळखतो. दुसरा माणूस येऊन द्या, मग दुसरं कोंबडी जरी आली तर ती आपल्या दारात थांबून देत नाही. एवढा हा इमानदार प्राणी कुत्रा. तसा चित्ता कसा असतो? चित्ता अतिशय चपळ प्राणी. याची गती अत्यंत कमी वेळात प्रचंड गती तो घेतो. म्हणजे असा चपळ. चित्त्याला काय म्हणतात? चपळ प्राणी. आता रानटी आहे, हिंस्र आहे, पण त्याचं प्रमुख लक्षण जे आहे ते चपळ आहे. विनोद आजारी असल्यामुळे 25 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर शाळेत आला नाही तर किती दिवस गैरहजर होता? हा प्रश्न क्रमांक 41. 25 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर तो शाळेत आला नाही. तो शाळेत कधी गेला होता? तो 24 ऑगस्टला गेला आणि नंतर 14 सप्टेंबरला गेला. 23 ऑगस्ट पासून 13 सप्टेंबर पर्यंत गेला नाही. पासून म्हटल्यामुळे 25 ऑगस्टला तो गेलेला नाही, 13 सप्टेंबरला गेला नाही. आता ऑगस्टचे दिवस किती असतात बघा? मोठा ऑगस्टचे दिवस 31 असतात. 31 मधनं तो किती दिवस गेला नाही असं करायचं. लक्षात ठेवा, 25 पासून मोजायचं नाही. मुलांच्या चुका काय होतात ते काय करतात पहा. 31 मधनं 25 वजा करतात. हे हुशार मुलं करतात. जे मीडियम आहे त्याला काहीच कळत नाही. परंतु हुशार मुलगा काय करतो? 31 ऑगस्टचे त्यातनं 25 वजा करतो. गणितात चुका होतात.
इथं मोजायचे कसे दिवस, दुधाचे दिवस असतील, वर्तमानपत्राचे दिवस असतील तर मोजायचे कसे. ऑगस्टचे दिवस किती असतात? 31 दिवस. त्यातनं तो किती तारखेपर्यंत शाळेत गेला नाही? 1 तारखेपासून 24 तारखेपर्यंत, म्हणजे 24 दिवस गेला नाही. म्हणजे किती दिवस तो घरी राहिला? 31 मधनं 24 गेले 7 दिवस. ऑगस्ट मध्ये 7 दिवस गैरहजर. ओके. आणि सप्टेंबर मध्ये गैरहजर. सप्टेंबर मध्ये 1 तारखेपासून 13 तारखेपर्यंत म्हणजे 13 दिवस. जे एकूण किती गैरहजर झाला? ऑगस्टचे 7 आणि सप्टेंबरचे 3 म्हणजे 13 आणि 7 20 दिवस तो गैरहजर राहिला. मुलं काय चुका करतात बा? 31 मधनं 25 घालवले, 6 राहिले. इथं 6 उत्तर येतं आणि खालचे 13, 13 6 19 लगेच उत्तर लिहून टाकतात. गेले 2 मार्क. जी या ठिकाणची चूक होते तुमच्या लक्षात आणून दिली. वर्तमानपत्राचं बिल असेल, दूधवाल्याचं बिल असेल तेव्हा दिवस या पद्धतीनं मोजायची सवय लावायची. कधीही गणित चुकणार नाही. चला पुढे. या मालिका दिलेली आहे, संख्या मालिका. आणि या संख्या मालिकेत लगेच 3 हा अंक आले. या संख्या प्रश्न जरा खाली वर झालेला आहे. हा प्रश्न थोडासा टाईप करताना मागे पुढे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे. या 42च्या नंबर प्रश्नामध्ये काय झालेले पहा. या संख्या मालिकेत 5 पूर्वी लगेच 3 हा अंक किती वेळा आला आहे? हे प्रश्न काय? ही अंकमालिका आपल्याला हा प्रश्न मी खाली घेतला तर तुम्हाला लगेच फक्त मागे पुढे की हे इथं 5 आकडा आहे, तिथं या संख्या मालिकेत 5 पूर्वी लगेच 3 हा अंक किती वेळा आला आहे असा प्रश्न आहे. मग 5 पूर्वी लगेच 5 पूर्वी म्हणजे अगोदर लगेच 3 म्हणजे काय संख्या बघायची? 35 बघायची. शोधायचं काय? 35. बघा 35 कुठं आले? 35. आता पहा हा 5 देखील इथला आहे वरचा बरं का. हा 5 आहे ना तो वरचा इथला. 35 इथे एकदा आलं 35. पहा इथे 35 आलं, नंतर इथे 35 आलं 2 वेळा, इथे 35 आलं आणि शेवटला येते 35. किती वेळा येते? 4 वेळा येते. पर्याय 3 वेळा दिलेले. 35 पाहू 1 35 2 3 आणि हा 5 तिथे घेतला तर कारण कंस आहे मी 4 वेळा पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. उत्तर त्यांनी 3 दिलेले, आपण बदलूया याचं 4 वेळा. ओके. तर ते दुरुस्त केला जाईल प्रश्न. आता इथे चालू मध्ये करता येत नाही, दुरुस्ती उत्तरात करता येते, बाकी संपूर्ण टाईप करता येते. चला. राम उगवता सूर्य पाहत होता, तो डावीकडे 2दा काटकोनात वळला तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती? पहा 43वा प्रश्न. राम उगवता सूर्य पाहत होता म्हणजे पूर्व दिशा असते. लक्षात येत नसेल तर वरती उत्तर असते. उ ई उ आ द न प वा. त्या उपदिशा हे कळतं तुम्हाला. उगवता सूर्य पाहत होता म्हणजे पूर्वेकडे तोंड होतं त्याचं. डावीकडे काटकोन वळा, डावीकडे. उजवीकडे म्हटलं की घड्याळाच्या दिशेने आणि डावीकडे म्हटलं की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे पहिल्यांदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पहिल्यांदा 90 अंशात वळला, तोंड त्याचं झालं उत्तर. पहिल्यांदा एकदा काटकोन वळा, 2दा वळलेला डावीकडे म्हणजे एकदा झालं. दुसऱ्यांदा वळूया, त्याचं तोंड कोणीकडे झालं? पश्चिम. तर त्या समोरची दिशा कोणती? पश्चिम. मागची दिशा कोणती? पूर्व. विचारलंय काय आपल्याला? समोरची दिशा. समोरची दिशा कोणती येणार आहे? पश्चिम. पुढे पहा. ग न संक. ग न संक या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्याच्या सुरुवातीपासूनचे दुसरे अक्षर. अगोदर संगणक हा काय बनेल? संगणक. काय मिळते त्याचं? शब्दाचे सुरुवातीपासूनचे दुसरे अक्षर. हे सुरुवातीपासूनचं पहिलं आणि दुसरं. उत्तर काय येणार आहे? ग. काय येणार आहे? ग. प्रश्न पहा 45 ते 49. घटात न बसणारे पद. किनारा, रस्ता, मार्ग, पद. किनारा कुठे असतो? नदीला असतो, समुद्राला असतो. रस्ता
मार्ग झाला, मार्ग म्हणजे रस्ता झाला, पथ म्हणजे रस्ता मार्ग झाला. म्हणजे रस्ता मार्ग पथ हे समानार्थी शब्द आहेत. रोडचे किनारा हा त्यामध्ये बसत नाही. एबीसीडी दिलेले वायपर्यंत 25 अक्षराची एबीसीडी असते. या इंग्रजी मालिकेतील डावीकडून 11. डावा हात कोणता? उजवा. उजवी बाजू तो उजवा, डावी बाजू तो डावा. डावीकडून काय म्हणलेले त्यांनी? डावीकडून 11. 5 गट असतात. 5, 10 आणि 11. 11 अक्षर काय येणार आहे? के. पर्याय क्रमांक 2. प पासून फ पर्यंत पोचताना स्नेहलचे तोंड किती वेळा उत्तरेकडे येईल? इथं दिशा दिलेल्या असतात. उत्तर, ओ म्हणजे उत्तर, म्हणजे खाली दक्षिण येणार, पूर्व, पश्चिम. उपदिशा गरजेची नाही. आता पहा रचना कशी आहे. हो, त्या ठिकाणी आकार काढूया आपण. हो या ठिकाणी आहे, या ठिकाणी, या ठिकाणी फ आहे. प पासून फ पर्यंत असं जाणार आहोत आपण. आता मला सांगा, प पासून फ पर्यंत निघालो. आता हे तोंड कुणीकडे झालं? पश्चिमेला. आता इथे तोंड उत्तर. आपला प्रश्न काय? प पासून फ पर्यंत जाताना स्नेहलचे तोंड किती वेळा उत्तरेकडे? आता प पासून इथपर्यंत जाताना तोंड कोणत्या दिशेला आहे? पश्चिम. आता कुणीकडे आहे? उत्तर. उत्तरेला पहिल्यांदा. आता तोंड कुणीकडे आहे? पूर्वेला. आता तोंड उत्तरेला. आता तोंड पश्चिमेला. उत्तरेला किती वेळा झालं? 2 वेळा झालं. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी 2010 रोजी रविवार होता. तर त्याच महिन्यात प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल? पहा, 3 जानेवारी आपण शाळेमध्ये सावित्रीबाई जयंती करतो. ही सावित्रीबाई जयंती वार आलेला आहे रविवार. जरी रविवार आला तर आपण शाळेमध्ये त्या दिवशी जातो, आपण जयंती साजरी करतो, भाषण वगैरे करतो. त्यामुळे प्रजासत्ताक दिन येतो 26 जानेवारी. या दिवशी कोणता वार येईल असं विचारलेलं आहे. कॅलेंडर तयार करायचं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, काय म्हटलेलं आहे? 3 जानेवारीला रविवार. इथे 3 तारीख दाखवा. 3 पुढला रविवार किती तारखेला येईल? 10 जानेवारी. 3 आणि 7 10. पुढला ज्या रविवार 10 आणि 7 17. त्या पुढला रविवार 17 आणि 7 24. जे मुलगा हुशार मुलगा इथंच करेल. 3 आणि 7 10, 10 आणि 7 17, 17 आणि 7 24. 24 ला रविवार, 25 ला सोमवार, 26 ला 25 ला सोमवार आणि 26 ला मंगळवार. प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येणार आहे? मंगळवारी. सगळं कॅलेंडर करत बसायचं नाही, थोडक्यामध्ये. तर पुढे प्रश्न, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तसा संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद आहे. तनया मुलगी, समानार्थी शब्द आहे. तनया, तनया म्हणजे मुलगी आणि तनय म्हणजे मुलगा. ओके. तसं जननी, जननी म्हणजे काय? कशाचा समानार्थी शब्द आहे? जननी आईचा. आई, माता, माय म्हणजे माता, माता, आई, माता, माय, जननी. तर आईचा समानार्थी शब्द आहे. पुढे पहा, 73ला 37. 73ला 37 तर 57ला किती? आता 73 मूळ संख्या, 37 मूळ संख्या आहे, पण 57 मूळ संख्या नाही. मी तर मूळ संख्या असेल आपण बघितलं असतं, मूळ संख्या नाही. मी इथं काय केलं? हा 3 आहे, तो पहिला 3 शेवटला टाकला, शेवटचा 3 अगोदर घेतला, उलटी केली संख्या. जमते मी इथे उलटी केली तर काय होईल पहा बरं. हा 5 शेवटला टाकला, हा 3 पहिल्यांदा घेतला, 7 पहिल्यांदा घेतला. काय होईल संख्या? 75 आहे का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, तांब्याला ब्रॉन्झ म्हटले. वाचायचं. ब्रॉन्झला पितळ म्हटले, पितळला सोने म्हटले, सोन्याला चांदी म्हटले. तर सर्वात महाग धातू, सर्वात महाग, याच्यामधला सर्वात महाग कोणता आहे? सर्वात महाग धातू सोने आहे. धातू सर्वात महाग
सोने. आता सोन्यापेक्षा महाग आहे प्लॅटिनम, त्यापेक्षा महाग हिरे. पण धातू आपल्याला विचारले आणि यात काय प्लॅटिनम आलेला नाही, त्यामुळे सर्वात महाग धातू सोने आहे. आता या सोन्याला काय म्हटलं जाईल पहा. तांब्याला ब्रॉन्झ म्हटले, ब्रॉन्झला पितळ म्हटले, पितळाला सोने म्हटले आणि सोन्याला चांदी. सोन्याला काय म्हटलेलं आहे? चांदी. सगळ्यात महाग धातू कोणता? सोने असतो. सोन्याला काय म्हटलंय? चांदी. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? चांदी. पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते शोधा. आता पहा, सगळं तुम्हाला पहा, पुन्हा पुन्हा ते सांगतो मी. पाणी कुठं असतं? खाली असतं. ओके, सगळं काढत बसायचं. पहा, आता उभा आहे ते जसं तसं उभं आहे. आता एक तिरके पहा, तिरकी जी पट्टी आहे, आता मी त्यातलं ते सगळं काढत नाही, तिरकी पट्टी दाखवतो फक्त तुम्हाला. मी पहिले त्यातला टिपका काढणार. हा टिपका जो भरीव आहे तो याच साईडला, फक्त आता तो वरनं खाली आलाय, हा खालनं वर आहे. या ठिकाणी टिपका आहे, ज्या बाजूला डावी बाजू पाण्यामध्ये काय वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू इथं वर येते. म्हणजे केवळ टिपक्यावर पर्यायकट पद्धत वापरतो. पर्याय पहिला आणि चौथा तर लगेच करतो. आता ही टिपका 3 नंबरमध्ये जशी तशी आकृती, म्हणून 3 कटून उत्तर पर्याय क्रमांक 2. अगदी सोपं आहे. ओके, आता आकृती काढायची. आता बाई वरची रेष कशी झाली? वरनं खाली तिरकी आली. आता ही येणार आहे खालून वरती तिरकी. ही या म्हणजे ही पहिली, ही वरनं अशी खाली तिरकी, ही खालनं वरती येणार. आता उभी आहे तशीच येणार. उभीमध्ये उभी आहे ती उभीच येणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. केवळ या टिपक्यावर काढायचे. पर्याय क्रमांक 2 येणार. पुढील प्रश्न पहा, आकृत्याचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल. आता पाण्यातील प्रतिबिंब पहा, पर्यायकट पद्धत वापरायची. समजून घ्यायचं हे पाण्याचं प्रतिबिंब खाली असतं. पावरचा बाण आहे तो खाली जाणार. या ठिकाणी जो बाण दिलेला आहे, हा बाण वरती आहे, तो कुठे जाणार आहे? खाली. डावी बाजू डावीकडे, उजवी बाजू उजवीकडे. जी या ठिकाणी त्याच्यावर पर्यायकट सर्व काढत असतो नाही, फक्त एवढंच. हे बाण खाली जाणार आहे, त्याच्यावर पर्याय हा उलटा झाला. इथे नाही, इथे नाही. पर्याय क्रमांक 4. उत्तर पर्याय क्रमांक 4. काढून बघायचं असेल काढून पाहूया. पहा, या ठिकाणी ही पाण्यामध्ये मध्यभागीच येणार आहे. मधला गोल आहे, मधला गोल मध्यभागीच येणार आहे. त्यातला रंगवलेला भाग डावीकडे उजवीकडचा आहे, हा उजवीकडला रंग. तो काय डावीकडे वगैरे होते, वरचा खाली फक्त होते एवढंच. आता इथे पहा, या आकृती ही पहा, ही खाली आली रेष, ही खालून वर येईल. नंतर वरती रेष, आडवी रेष, ही खाली आडवी रेष. नंतर इथे आकार, त्या पद्धतीने इथे आकार. कोणता येईल उत्तर? सगळं काढत बसायचं नाही, फक्त भागावरनं पर्यायकट करता येतो. पाहण्याला मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा होता, तो डाव्या बाजूस काटकोनात वळला तर त्याच्या डाव्या हाताची दिशा. ही मुलं सर्व फसतात पाहिजे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर रचना करायची आहे. म्हणतात मावळत्या सूर्याकडे, मावळतो कुणीकडे? सूर्य पश्चिमेला, मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा होता, पश्चिमेला तोंड करून होता. डाव्या बाजूला वळला, उजव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या दिशेने. डाव्या बाजूला वळला म्हणजे त्याचे तोंड कुणीकडे झाले? आता डाव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काटकोनात वळला, त्याचं तोंड दक्षिणेला. आता दक्षिणेला डाव्या हाताची दिशा कोणती? आता तुम्हाला त्या आकृतीत करण्यापेक्षा दक्षिणेला तोंड करा. दक्षिणेला तोंड केला की हा उजवा हात आहे, हा डावा हात आहे. डावा हात कुठे? दिशेला दिशा जोडायची.
दक्षिणेला तोंड करायचं, उजवा हात आपला पश्चिमेला, डावा हात पूर्वेला. आता याच्यामध्ये पाहिजे तुम्हाला आता काय सांगितलं, उजवा म्हणजे घड्याळाच्या दिशेने, डावा म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध. मग डावा हात विचारलाय, मग डावा हात कुणीकडे, तोंड झालं दक्षिणेला, डावा हात पूर्वेला, उजवा हात पश्चिमेला, म्हणजे कुणीकडे येणार डावा हात पूर्वेला. लक्षात येत नसेल, दिशाकडे तोंड करून उभं राहायचं, बघायचं उजवा हात डावा हात. चला पुढे प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? मालती घरातील टीव्ही मोठ्या आवाजात लावते, बाकीच्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. आजूबाजूला आजारी म्हातारी माणसं असू शकतात, त्यांना त्रास होणार. म्हणजे मोठ्या आवाजात पाहायचं का? आपल्याला गरजेचं आहे तेवढं आपल्याला ऐकू येईल तेवढं, आपल्यासाठी तो टीव्ही, जगाला दाखवण्यासाठी नाही की जगाला आमच्या घरात टीव्ही आहे म्हणून नाही. सोनल शेजारीशी भांडण करते, योग्य आहे का? नाही, शेजारीशी भांडू नये. राधा आपल्या दारातील कचरा शेजारीच्या दारात नेऊन टाकते आणि असे देते टाकून, योग्य आहे का? नाही, कचरा कुंडीत टाकला पाहिजे. सुमन आपल्या शेजाऱ्यांना मदत करते, हे योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा, विज्ञान विषयात अजयला विजयपेक्षा जास्त गुण मिळाले. पहा, विजयला अभयपेक्षा जास्त गुण मिळाले, अजयला शंतनूपेक्षा कमी गुण मिळाले, तर विज्ञान विषयात सर्वात जास्त गुण. आता विज्ञान विषयात सर्वांची तुलना केलेली आहे. आता काय म्हणलेले पहा रचना, विज्ञान विषयात अजयला विजयपेक्षा जास्त गुण. अजय याला विजयपेक्षा जास्त, अजयला जेवढे त्यापेक्षा कमी दाखवा. अजयला विजयपेक्षा जास्त आहेत का? आहे, खालची रेषा. ओके, नंतर काय म्हणते, विजयला अभयपेक्षा जास्त, विजयला अभयपेक्षा जास्त, विजयला अभयपेक्षा जास्त. ओके, विजयला अभयपेक्षा जास्त गुण मिळाले. अजयला शंतनूपेक्षा कमी गुण मिळाले, अजयला शंतनूपेक्षा कमी, याचा अर्थ अजयला शंतनूला जास्त गुण आहे, अजयला शंतनूपेक्षा कमी, याचा अर्थ शंतनूला जास्त गुण. तर विज्ञान विषयात सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले? सर्वात जास्त गुण शंतनूला मिळाले. पर्याय क्रमांक 4. श्रीधर हा वायव्येकडे तोंड करून उभा आहे, तो डावीकडे काटकोनात वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला? पहा, इथं उपदिशा पाहिजे. आदन म्हणजे आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पवा म्हणजे पश्चिम, पवा वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व. आदन, पवा, पूर्व. आता काय म्हणायचं आहे प्रश्न पहा, कोणत्या दिशेला उभा आहे तोंड करून? श्रीधर वायव्य दिशेला तोंड करून, वायव्य दिशा तिकडे तोंड करून उभा दाखवा, वायव्य दिशेला तोंड करून उभा. तो डावीकडे वळला म्हणजे उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने, डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, काटकोनात वळला म्हणजे या ठिकाणी. इथे वळला पश्चिम तर 85, मी इथे काटकोन म्हणजे त्याचं तोंड कोणीकडे झालं? नैऋत्य दिशेने. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होईल? नैऋत्य दिशा. पर्याय क्रमांक 4. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट क्रम आहे, तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय? पहा, एक आकृती काढतो मी. या आकृतीमध्ये पाहायचं, आपण सगळं पाहायचं नाही, सर्वत्र विविधतेच्या फुले आहे. पहिले फक्त टिंब पाहतो. पहिल्या आकृतीमध्ये टिंब या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीमध्ये हा टिंब या ठिकाणी गेला म्हणजे कसा तो टिंब फिरतोय? घड्याळाच्या दिशेने. तिसऱ्या आकृतीमध्ये टिंब या ठिकाणी गेला. मग चौथ्या आकृतीमध्ये टिंब कुठे जाईल? भरलेला या ठिकाणी म्हणजे उजव्या बाजूला. त्याच्यावर पर्याय कट पद्धत वापरा. पर्याय क्रमांक 4. ओके, आता तेवढंच बघायचं का? नाही, आता गोल पाहू, मोकळा गोल. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी मोकळा गोल, दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी, तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी, म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी गोल असणार म्हणजे भरलेला. पहा, आकृती कशी पाहिजे आपल्याला? भरलेला गोल या ठिकाणी येणार आहे, मोकळा गोल या ठिकाणी. कोणता पर्याय आहे? सगळं बघायचं नाही एका वेळेस. आपण सगळं हात बघताना शिजला का बघण्यासाठी हात घालून बघतो का खाली वर शिजलाय का? नाही, थोडा घेतो तर थोडासा घेतो. तसं
एक गोष्ट बघायची एका वेळेस, डोक्यामध्ये खूप मोठा गोंधळ करायचा नाही, एका एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. पर्याय क्रमांक आपला 4 आहे. पुढील प्रश्न पहा. एका रांगेत 23 मुले उभी आहेत. बरोबर मध्यभागी अपोलो उभा आहे. त्याच्या उजवीकडे चित्रा उभी आहे. तर चित्र तिचा रांगेतील खालीलपैकी क्रम कोणता? पहा, 23 मुले आहेत आणि अपूर्व मध्यभागी. मध्यभागी कोण आहे? अपूर्व. मुलाचं नाव आहे अपूर्व. मध्यभागी. मध्यभागी त्याचा नंबर कितवा येईल सांगा बरं. मुले एकूण 23 आहे. मग 23 अधिक 1 करा, 24 होती. 24 भागिले 2 करा, 12 वाढले. म्हणजे अपूर्व याचा नंबर आहे 12. याचा नंबर आहे 12 अपूर्व. म्हणजे त्याच्या इकडे किती असणार आहे? 11. इकडे 11. 11 दोन्ही 22 आणि अपूर्व 23. झालं. आता काय म्हणलंय? त्याच्या उजवीकडे चित्र. या अपूर्वचा उजवा हात कोणता? आपली उजवी ती उजवी, डावीकडे डावी. उजवीकडे चित्र दाखवा. त्याच्या उजवीकडे इथे चित्र आहे. चित्र. या चित्राचा नंबर किती? आता जर डावीकडनं पाहिला तर डावीकडे 11, 12वा अपूर्व, 13वा चित्र. म्हणजे डावीकडून कितवा येणार आहे? 13वा. उजवीकडून पाहिला तर हा कितवा आहे? 12वा. म्हणजे चित्राचा कितवा येईल? 11. उजवीकडून आता या 8वीला वगैरे 2 पर्याय नोंदवा असं येतं. उजवीकडून 11. मी मला सांगा पर्यायामध्ये कोणता आहे? 13वा आहे का? आहे. 11वा आहे का? नाही. म्हणजे एकच पर्याय असतो, डावीकडून 13वा. इथं म्हणलेलं नाहीये डावीकडून कितवा. आपल्याला ते करायचे. डावीकडून काढला 13वाला, उजवीकडून केला 11वा. दोन्ही पर्यायामध्ये असणार नाही, कोणी दोन्हीपैकी एकच असणार. चला पुढील प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत गोल म्हणजे 3. गोल म्हणजे 3. त्रिकोण म्हणजे 1. त्रिकोण म्हणजे 1. स्टार म्हणजे 0. स्टार म्हणजे 0. भरलेला गोल म्हणजे 2. भरलेला गोल म्हणजे 2. तर 310, 321 ही संख्या कशी? पावलं 3 ला काय म्हणलंय? 3 ला गोल आहे. 1 ला काय म्हणलंय? त्रिकोण आहे. 0 ला 3 आहे. नाही काय उलट झालं? 3 ला काय म्हणलंय? गोल आहे. 1 ला त्रिकोण आहे. 0 ला स्टार आहे. 3 ला गोल आहे. 2 ला भरलेला गोल आहे. 1 ला त्रिकोण. कोणता उत्तर येईल? गोल त्रिकोण स्टार. पर्याय गोल त्रिकोण स्टार. इथं नाही गोल त्रिकोण स्टार. गोल त्रिकोण स्टार आहे. गोल त्रिकोण स्टार पहिला, तिसरा, चौथा आहे. दुसरा फक्त पर्याय झाला. पुढे काय? गोल भरलेला गोल त्रिकोण. गोल भरलेला गोल आहे का? भरलेला गोल गोल आहे. दुसरा कट केला. गोल भरलेला गोल नाही. गोल भरलेला गोल त्रिकोण. पर्याय क्रमांक 4. म्हणजे नुसतं उत्तर काढून उपयोग नाही, हे पर्याय कट पद्धतीने ते नोंदवलं देखील तेवढंच महत्वाचं आहे. या ठिकाणी वेन आकृती आहे. आता ही वेन आकृती आपल्याला काढावी लागेल, तर आपल्याला याच्यावरचे प्रश्न सोडवता येतील. कारण या वेन आकृतीमध्ये नावं दिलेली नाही, आपल्याला ती नावं द्यावी लागतील. प्रमाणपत्र काढता येणार नाहीये. 8, 7, 2, 1, 5, 6, 3. आता नाव देऊ आपण.
तबला वादन करणारे वर्तुळात, त्या वर्तुळात तबला वादन, तबला वाजवणारे, ही नावं असते तर मग आपण रचना करत बसतो. नंतर त्रिकोण गायन करणारे, या त्रिकोणात गायन करणारे, गाणी म्हणणारे, गायन करणारे. चौकोनामध्ये नृत्य करणारे, या चौकोनामध्ये आहेत नृत्य, डान्स करणारे. डान्स करतो, नृत्य लक्षात येत नाही, डान्स करणारे. आता प्रश्न काय आपल्याला, गायनही करतात नृत्यही करतात अशा मुलांच्या संख्या. अशी मला सांगा, गायनही करतात नृत्यही करतात. गायन करणारे त्रिकोण, नृत्य करणारे चौकोन. गायन पण करणारे नृत्य करणारे, या दोन्ही मध्ये असणारे कोणते? 7. गायन करणारे नृत्य करणारे 7. 5 हे तबला वाजवतात. हे 5 असे तबला वाजवतात, गायन करतात, नृत्य करतात. आपल्याला काय म्हणले, गायनी करतात नृत्यही करतात. त्रिकोणात पण आहे, चौकोनात पण आहे. असा अंक कोणता? 7. हे 8 फक्त गायन करतात, हे 2 फक्त नृत्य करतात. या मुलाची संख्या फक्त तबला वादन करतात. फक्त तबला वादन करणारे किती? 3. या मुलांपेक्षा कितीने जास्त? यांच्यातला फरक किती येणार आहे? 4. तर किती येणार आहे? 4. 3. हा प्रश्न अवघड आहे, समजून बारकाईनं घ्या. म्हटलं पुन्हा रिवाइज करा व्हिडिओ, पुन्हा ते समजून घ्या. तर इथं गायन आणि नृत्य करणारे 7च जण आहेत. हे 8 फक्त गायन करणारे, फक्त 2 नृत्य करणारे. आपल्याला गायन आणि नृत्य करणारे 7. 5 का धरायचे नाही? हे गायन करतात, नृत्य करतात, पण त्याच्यासोबत तबला पण वाजवतात, म्हणून ते कट केले. आणि मग हे आले 7 आणि फक्त तबला वाजवणार 3. याच्यामधला फरक वाजवला. चला 62 प्रश्न पहा. पाऊस खूप जोरात पडत आहे, तुमच्याजवळ छत्री आहे, पण तुमच्या मित्राजवळ छत्री नाही. तो पावसात भिजत आहे. अशा तो प्रसंगी तुम्ही काय करा? तो पावसात उभा आहे म्हणून जाऊ, कशाला पावसात थांबला रे, भेचील सर्दी होईल, कळतं का तुला? काय रागवून फक्त चालेल नाही. त्याला तसंच पावसात घरी जायला सांगू, जा भिजत घरी, थांबू नको. त्याला आपल्या छत्री खाली घेऊन ये इकडं, आपण दोघं जण छत्रीत उभा राहू. किमान भिजणार तर नाही, बाजूला उडेल पाणी, परंतु आपण भिजणार नाही. बरोबर आहे. त्याच्याकडे पाहून पुढे निघून जाऊ, त्याकडे बघून माझ्याकडून असं नाही करू चालणार. तर त्याला आपण मदत केली पाहिजे. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. वन महोत्सव या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतली तर आरण्य या अर्थाचा शब्द मिळेल? वन महोत्सव, त्यातला आरण्य. आरण्य कशाला म्हणतात? वन. वन म्हणजे आरण्य. किती नंबरचा? 1 नंबरचा आणि 2 नंबरचा घेतला. वन हा शब्द बनतो, त्याचा अर्थ काय होतो? अरण्य, वन, कानन. हे समानार्थी शब्द पाहिजेत आपल्या. पर्याय क्रमांक 1. दुसरा 1 व 2. 64 करणपेक्षा करणचा भाऊ 8 वर्षांनी मोठा आहे, त्याचे वय 23. जे भाऊ हा 23 वर्ष. करणपेक्षा करणचा भाऊ 8 वर्षांनी मोठा आहे. करणचं वय किती? 8 वर्षांनी मोठा गेल्यानंतर हा 15 वर्षाचा. 23 मधून 8 गेले 15. मग करण 15 वर्षाचा, त्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा भाऊ 15 ना 23 वर्षाचा. तर करणचे वय किती? तर करणचे वय किती येणार आहे? 15 वर्ष. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा. एका सांकेतिक भाषेत 76 हा शब्द 42 असा लिहिला. 35 हा शब्द 15 असा लिहिला. तर 88 ही संख्या कशी लिहिली? काय केलं? या अंकाचा गुणाकार 7 चुकून 42. या अंकाचा गुणाकार 3 5 15. या अंकाचा गुणाकार 8 8 64. कसा लिहिला जाईल? 64 असा. पर्याय क्रमांक 4. पुढे बा. धामण या नावाने काय ओळखले जाते? ग्रामीण भागातील लोकांना माहित आहे हा एक साप आहे आणि हा विभिन्न विषारी साप आहे. लांब असतो मात्र खूप. हा लांबीला खूप असतो आणि थोडी चाहूल लागली ना इतक्या वेगाने पळत सुटतो, म्हणजे प्रचंड वेगाने धावणारा हा साप आहे. त्यामुळं आता या ठिकाणी
वृक्ष, गाव, प्राणी, वनस्पती. वृक्ष, धामण या नावाचा वृक्ष आहे. आता मला माहित नाही, पण आता साप लिहायला पर्यायामध्ये नाही आहे. प्राणी म्हणता येत नाही, प्राणी म्हणायला त्याला पाहिजे, वृक्ष साप म्हणायला पाहिजे तिथं, पण तो धामण नावाचा वृक्ष पण असेल. ओके, चला पुढे. मुख्य ऋतू किती आहेत? मुख्य ऋतू 3 आहे. आपल्याला आवडता पावसाळा, पावसाळ्यानंतर येतो हिवाळा, हिवाळ्यानंतर थंडी. पावसाळा संपला की थंडी सुरू होते, आणि हिवाळा संपला येतो उन्हाळा. यामध्ये आपल्याला सुट्टी असते. मी याच्यामधले उपऋतू आहे, याच्यामध्ये 2 वर्ष हे शिवग्री, व म्हणजे श, हे शी, व ग्री हे उपऋतू. व म्हणजे वर्षा, श म्हणजे शरद हे पावसाळ्यात, हे म्हणजे हेमंत, शी म्हणजे शिशिर. खूप थंडी असते, सगळी थंडीमुळे पाणी गळून पडतं. व म्हणजे वसंत, उन्हाळ्यामध्ये येतो हा. या वसंत ऋतूमध्ये कोकिळा गायला सुरुवात करते, कुहू कू. आणि ते ग्रीष्म, प्रचंड उष्णता असते, अगदी भाजून निघतं. मग हे 2 उन्हाळा आहे, हे 2 हिवाळा आहे, हे 2 पावसाळा. हे लक्षात ठेवायचं. वर्ष हे शिवग्री, व म्हणजे वर्षा. मुख्य ऋतू 3 आहे, उपऋतू 6 आहे. रवींद्रनाथ टागोरांना किती साली नोबेल पारितोषिक मिळाले? आता ते साल आपल्याला माहिती पाहिजे. 1913 साली नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. दुधाचे दात कितव्या वर्षी पडतात? आपण शाळेत यायला लागलो की आपले दात पडतात, म्हणजे त्या 4-5व्या वर्षी पडायला सुरुवात होते, आणि 7व्या-8व्या वर्षी हे पहिले दुधाचे दात सगळे पडून जातात. आपण तो सर बघतात बघा, असं शाळेत पूर्वी असं बघायचे, हात कानाला टेकतोय का? मी हातात कानाला टेकला की म्हणायचं की तो 6 वर्षाचा झाला, 6 वर्ष लागलं. मग तेव्हा दात पडायला सुद्धा पुढले दात 2-2 पडलेले असतात, बाकीचे नसतात. 7व्या-8व्या वर्षापर्यंत ते सगळे दात पडून जातात. तिथं नवीन दात कायमस्वरूपी. पहिले दुधाचे दात 7व्या-8व्या वर्षी पडतात. पुढे काही आकृतीचे पाण्यातले प्रतिबिंब, पाण्यातलं प्रतिबिंब. सर्व आकृती काढायची नाही, पर्यायकट पद्धत वापरायची. ही आकृती आहे, अशी तिरकी आहे. ओके, ती या पद्धतीनं तिरकी रंगवलेला आहे, रंगवलेलं. इथं वरती, इकडे झाड वरती येत आहे, इकडे खाली. का बरं? या पद्धतीने तिरकी रेषेवर पहा. पहिला पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल, चौथा पर्याय इकडे अशी तिरकी लागेल, अशी. राहिला पहिला, दुसरा आणि तिसरा. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये फरक बघा. आतमध्ये शिरलेलं आपल्याला आत शिरलेलं पाहिजे नको, त्यामुळे उत्तरीय पर्याय क्रमांक 2. आकृतीच्या आरशातले प्रतिबिंब डी. आरशातले प्रतिबिंब करायचे, संपूर्ण आकृती काढत बसायची नाही. एकाच याचं पाहायचं. डाव्या बाजूला असणारा डी युबी रेष, डाव्या बाजूला उभी रेष उजव्या बाजूला. हा डी पर्याय पद्धत वापरा. डीचं डाव्या बाजूला डी, उजव्या बाजूला डी. कुठल्या पर्याय ते उजव्या बाजूला डी, फक्त पर्याय क्रमांक 4. ओके, के काढला तर हा केची उभी रेष, इकडे वर्ण खाली गेला, ही वर्ण खाली गेला, ही खाली गेली, ही खाली गेली. सगळं बघायचं म्हणलं तर काय हरकत नाही. तर पुढील प्रश्न. पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तसा संबंध 3ऱ्या-4थ्या पदामध्ये काय झालं? इथं चौकोनामध्ये तिरकी रेष 1 होती, 1 रेष वाढली, 1 रेष वाढते. गोलामध्ये रेषच नाहीये, मग 1 होती तर 2 झाल्या. मग आता हे नाही म्हणलं 1 होणार. 1 रेष कुठल्या जाते? आता इथे पहा कशी आलेली रेष, आडवी आली का तिरकी आली? तिरकी आली. इकडून तिरकी आली, इकडून तिरकी येणार आहे. पर्याय क्रमांक 3 येणार.
आकृतीप्रमाणे दिसणारी तंतोतंत आकृती. आता पहा, तंतोतंत आकृती पर्यायी कट पद्धत वापरायची. तंतोतंत आकृती पर्यायी कट पद्धत वापरायची. पहा, डाव्या बाजूला वरती टिपका, डाव्या बाजूला वर, त्याच्यावर पर्याय कट करा. डाव्या बाजूला आहे वर, डाव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. ओके. उजव्या बाजूला खाली, उजव्या बाजूला खाली, उजव्या बाजूला खाली. इथं काय झाले, डाव्या बाजूला खाली म्हणजे पर्याय कट घेतलं. 3 नंबरचा कट करून टाका. 3 नंबरचा चुकी. आता राहिला कोणतं, 1 2 4. आता इकडे दोन्ही बाजूला बाण आहे, बाण आहे इथं नाही, मी पहिला कट म्हणजे पहिला आणि तिसरा कट झाला. आता राहिला कोणता, दुसरा आणि चौथा. आता जेव्हा 2 पर्याय राहतात तेव्हा प्रश्नामध्ये बाजूला ठेवा, यातला फरक शोधा. काय आहे फरक, इकडे एकच बाण आहे, 2 इकडे 2 बाण आहे, मग 2 इकडे बाण पाहिजेत का, पाहिजे. त्यामुळे उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा, क्रमाने येणारी आकृती. काय झालं याच्यामध्ये, बाहेरची आकृती तीच आतमध्ये, आतला भाग रंगवली. बाहेर आहे ते आत येते, आतली रंगवली. बाहेर त्रिकोण आत त्रिकोण, आतला त्रिकोण रंगवलं. बाहेर आहेत आत आहेत, आतला आयत रंगवलं. बाहेर चौकोन आत चौकोन, आतलं रंगवलं. बाहेरची आकृती ती त्रिकोण आहे, आतमध्ये काय पाहिजे, त्रिकोण, तर चालेल. बाहेर पंचकोन आत पंचकोन, आतला रंगवला, बरोबर. बाहेर आहे तसंच आहे का, नाही. बाहेर आहे तसं आहे का, नाही. त्यामुळे उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पहा, गर्दीच्या रस्त्यावर खेळणाऱ्या मैत्रिणीकडे पाहून वैशालीने काय करणं योग्य ठरलं. गर्दी आहे रस्त्यावरती, तिथं वैशाली मध्ये खेळत बसली. काय केलं पाहिजे, मैत्रिणी मिसळून खेळली. थांब वैशाली, मी पण आले तुझ्या तिथे खेळायला, आपण दोघी जणी मिळून खेळू. बरोबर आहे का, नाही. आपल्या घरी झाले, काय करायचं आपल्याला, मग जाऊन दे तिकडे, मरून दे तिकडे, आपल्या पण चालायचं. पण नाही योग्य, तुमची मैत्रीण आहे म्हणजे तिला चुका काय असेल तर ते सांगणं आपलं कर्तव्य. तिसरं, मैत्रिणीला रस्त्यावरचा खेळ बंद करायला सांगणे. रस्त्यावर खेळू नका, बरोबर आहे. मैदानात खेळायला जाणे सांगणे. तर कुठं मैत्रिणीला रस्त्यावरचा खेळ बंद करायला सांगावा, मैदानावरती खेळायला जाणे. काय करणार रस्त्यावर खेळणाऱ्या, तर रस्त्या मैत्रिणीला काय केलं पाहिजे, रस्त्यावरचा खेळ बंद कर. तुला खेळायचे घरात जाऊन खेळ, रस्त्यावरती खेळू नको, मैदानावरच खेळायला. याचा अर्थ आपण बी लगेच खेळायला जावं असं नाही. आपण करतो तसं, बाकीची मुलं खेळायला की आपण बी खेळायला, तसं नाही. तर मैत्रिणीचा रस्त्यावरचा खेळ बंद करायला सांगायला पाहिजे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.